नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. लवकरच शुभ श्रावणी ही मालिका आपल्या भेटीस येत आहे. त्यातील एक गोड कलाकार म्हणजेच आसावरी ताई आज आपल्या सोबत आहेत. चला तर मग आज त्यांच्याशी गप्पा मारूया. सगळ्यात पहिले कशा आहात ताई? मी छान आहे. सगळ्यांना माझा नमस्कार. आणि एवढ्या वर्षांनी आज कमबॅक करतो, जवळजवळ 12 वर्षांनी, तर कसं वाटतंय? खूप छान काय वाटतंय, सांगाल खूप त्याबद्दल? छान वाटतंय. झी मराठीनी अतिशय प्रेमाने आठवण ठेवून मला या भूमिकेसाठी बोलवलं, तर त्याचा एक विशेष आनंद आहे मला. माहेरी आल्यावरती कसं खूप वर्षांनी आपण माहेरी आलोय असं वाटतं, ते फिलिंग आहे मला आता झी मराठीवरती. आणि जवळजवळ तुमची म्हणजे ह्या वाहिनीवरती तुमची खूप गाजलेली भूमिका होती, मला सासू हवी मधली. तर त्या सासूच्या नंतर आज एक तुम्ही मगाशी बोला की खलनायिकेची भूमिका. सो ते ते कसं होतं, ती थॉट प्रोसेस कशी होती जेव्हा ही भूमिका तुमच्याजवळ आली, ही कॅरेक्टर? मला सासू हवी ह्या सिरियलच्या आधी एका लग्नाची दुसरी गोष्ट खूप गाजली होती. म्हणजे ह्या शनिवारी एका लग्नाची दुसरी गोष्ट संपली आणि सोमवारी मला सासू हवी चालू झाली. बरोबर. इतकी कट टू कट मी लगेच झीवरती हो. होते त्या त्या 2 वर्षामध्ये. हा. आणि त्यानंतर गॅप गेली कारण मी हिंदी मराठी असं झोका चालू होता माझा, आणि त्यात झी मराठीचं काही माझ्याकडे आलं नव्हतं. पण जेव्हा ही भूमिका चालून आली तेव्हा मला जी माझी आतली इच्छा होती की मला खलनायिकाच करायची होती. आता जसं प्रेक्षकांनी मला खूप डॉक्टर, प्रोफेसर, लॉयर, जज, टीचर, सर्जन ह्याच्यात सगळ्यात पाहिलेलं आहे. तर मला ह्याच्या व्यतिरिक्त बाजूला जाऊन एक खलनायिका करायची खूप प्रचंड इच्छा होती, आणि ती इच्छा झी मराठीच्या रूपाने ह्या मालिकेतनं मला मिळाली. त्याच्यामुळे माझा आनंद द्विगुणित झालेला आहे, प्रश्नच नाही. तुम्ही जसं बोलला की तुम्हाला खलनायिका करायची इच्छा होती, पण खलनायिका बोलली की नुसतं खलनायिका नाही, बरोबर, त्याच्यात खूप सारे शेड्स हो, असतात. तर ह्याच्यात पण ह्या कॅरेक्टर आणि प्रत्येक कॅरेक्टरची एक बोलतो ना विशिष्ट असते, हो, वैशिष्ट्य असतंच. हो. तसं ह्याचं काय होतं वैशिष्ट्य, की ही खलनायिका जेव्हा तुमच्याकडे आला, हे कॅरेक्टर आलं, तेव्हा म्हणजे असं बोलतो ना वेगळं काय होतं की तुम्ही वेगळं असं होतं की आपण साधारणपणे खलनायिका म्हटली की तिचे कपडे, तिची केशभूषा, वेशभूषा, किंवा तिचे संवाद, किंवा तिची फेशियल एक्सप्रेशन्स, म्हणजे बरोबर जे ऍक्टिंग करण्याचं, प्रोजेक्ट करण्याची पद्धत ही ना बऱ्याचदा लाऊड असते. बरोबर. आणि मला तशा प्रकारची खलनायिका करायचीच नव्हती. हम्म. तेव्हा हे कॅरेक्टर जेव्हा माझ्याकडे आलं तेव्हाच मी ठरवलं, त्याचा अभ्यास सुरू केला की एक अंडर प्ले करायचं. बरोबर. आणि समोरनं पाहताना तुम्हाला ती अतिशय सुंदर, सोज्वळ, छान, अगदी म्हणजे तुम्ही विचारही करू शकणार नाही की ही बाई इतकी खतरनाक असेल असं. हा, कारण तिचं कान चालू होतं लगेच, अशी आहे तर अशी होती ती. त्याच्यामुळे ही जी मजा आहे ना, म्हणजे टर्न होणं पटकन, हा. आणि स्विच ऑन तिचं हे चालूच असतं. कारण घरामध्ये ती विश्वंभरच्या समोर अशी जी काय असते, त्याची पाठ वळली की तिचं खरं रूप बाहेर येतं. ही जी मजा आहे ना, ती मला खेळताना खूप मजा येते. म्हणजे आपण म्हणतो ना बॅटिंग करणारे सीन्स Batting पाहिजेत, वगैरे. तशी आहे. अच्छा, म्हणजे काहीतरी वेगळं आहे, दरवेळेस आणि प्रश्नच नाही. दरवेळेस म्हणजे तुमची आई किंवा सासू अशा म्हणजे गोड हो, भूमिका होती. हो, आणि ही आली ती कशी विश्वंभरची म्हणजे शिक्षण मंत्र्यांची बहीण हो, म्हणून आली. हो. सो ते पण एक वेगळे पण वेगळे पण आहे. येस. आमच्याकडे सासू सुनेचा ड्रामाच नाहीये. आमचा बरोबर. विषयच वेगळा आहे. हो. किंवा आई मुलाचं किंवा आई मुलीचं रिलेशन हा मुद्दाच नाहीये. हा. आमचा विषय वेगळा आहे. याच्यात कौटुंबिक जरी असलं तरी सासू सून ड्रामाच नाहीये. हा. त्यामुळे त्या अर्थाने सुद्धा ही मालिका खूप वेगळ्या म्हणजे धर्तीवरती असं जाईल. काय एक वेगळेपण होतं, आपण बोलतो ना ही मालिका तुम्ही बोललात की सासू सुनेचा ड्रामा नाही, तर बेसिकली बघितलं तर शिक्षण मंत्र्याची मुलगी आणि त्यांचं नातं ते हो, तसं एक आहे आणि त्यात एक आत्या. हो. हो, मग त्याच्याबद्दल काय सांगा? मी जास्त आता रिव्हील करणार नाही नाही, रे, कारण पण काहीतरी. कारण प्रेक्षकांना ती बघताना मजा आली पाहिजे. बरोबर. घरामध्ये आमच्या खूप वाद आहेत. यात वाद नाही. तर शिक्षण मंत्री म्हणजे वडील शिक्षण मंत्री झाले, पण या श्रावणीचा अभ्यासाच्या नावाने शिमगाच. अरे हा, बापरे. बाकी जे व्हायचं ते होणारच असं मी सतत म्हणत असते. कारण ही एक जी खंत आहे ना बोचणारी, ती बिचाऱ्या माझ्या भावाला आहेच, की हिचं काय तर डोकंच नाहीये, आणि मी ज्या पदावर आहे ते आहे शिक्षण मंत्र्याचं पद. त्यामुळे त्याचं दुःख त्यालाच आहेच. माहिती. हा, त्यालाच तर माहिती. हा एक तर मुद्दा आहे. पण घरामध्ये खूप मोठं कांड आधी झालेलं आहे. त्याची सगळी रिपरकेशन्स म्हणतो ना आपण, त्याचे परिणाम हे सगळे आता झालेले आहेत, जे आता बाप मुलीच्या रिलेशनमध्ये तुम्हाला दिसत आहेत. आणि ह्याचा फायदा उठवायलाच मी आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण हे सगळं वैभव, हे सगळं जे आहे हे मी उभं केलेलं आहे. मी अलकनंदा, विश्वंभरची मोठी बहीण, त्याच्या पाठीमागे इतका सपोर्ट केला की त्याला शिक्षण मंत्र्यापर्यंत तो पोचला.
म्हणजे त्याला मी काही कमी पडू दिलं नाही. बरोबर. त्याचं सगळं मी, त्यामुळे तो नंदाक्का भक्कम शिवाय असा भक्कम आधार दिला आई वडिलांच्या शिवाय. आणि त्याचं सगळं विश्वच नंदाक्का आहे. जे काय आहे ते नंदाक्कानी केलं. नंदाक्काच्या शब्दाबाहेर कोणी जायचं नाही, ही घरात त्याची ऑर्डर असते. हो. त्यामुळे ती एक, तो तिचा जो ऑरा आहे ना, तो की वेगळाच आहे. माझंच आहे सगळं आणि माझ्या शब्दाबाहेर कोणी जायचं नाही, तो थोडासा तिला त्या गोष्टीचा गर्व पण आहे, की माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे सत्ता आहे, माझ्याकडे मी सगळं उभं केलंय. पण ती अशी वागते ह्याचं कारण तिला बाहेरची पण सत्ता हवी असते. अच्छा. मग घरातली नाही त्यांना प्लस तुम्हाला नाही, बाहेर. घरातली तर आहेच, आहेच. मान सन्मान आणि सगळं, हो तेच. ते मी नाही म्हटलं की नाहीच. मग तेच हा, घरातले पण बाहेर. मला बाहेरचं त्याचं जे आहे सगळं, तिथे बाहेरचं पण मला हवंय, इतकी मला सत्तेची हवंय. अरे बाप. त्यासाठी मी कुठल्याही थराला जाईन. अच्छा. पण ह्याच्यात जेव्हा म्हणजे तुमच्याकडे हे जेव्हा आलं म्हणजे मोस्टली आता बघा आपले पण एक बोलतो ना, एक हे असतं की असावरी म्हणजे एक असं गोड गोड वाटतो आणि तेव्हा म्हणजे कोणाची अशी रिॲक्शन होती, तुला खलनायिकेचा रोल मिळाला असं कोणी रिॲक्ट केलं होतं घरी असू दे किंवा friends? नाही, अजून मी कोणाला असं सांगितलेलंही नाही की मी खलनायिका करते. जेव्हा पहिला प्रोमो बाहेर आला ना, तेव्हा सगळ्यांच्या भुवया अशा उंचावल्या गेल्या की हे काय आहे, तू म्हणजे अशी का रागानी बघणं किंवा काय, तू काही व्हॅम्प वगैरे आहेस का? म्हटलं आता तुम्ही सिरियल बघा आणि ठरवा, मी आता काही सांगणार नाही. इतकं मी ते सिक्रेट ठेवलं होतं सगळ्या माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये. नंतर मग मग सांगितलं ते की असं हो एकदम शॉक बसला हो हो, असेल अरे सगळं. वा, वेगळंच काहीतरी दिसतंय, वेगळीच म्हणजे तुझं वेगळं ऍक्टिंग बघायला मिळेल वगैरे असं. कौतुकाची बाब हो वेगळीच होती हो असेल. हो, प्रश्नच नाही. आणि जेव्हा मॅम तुम्ही म्हणजे अशा शाळेच्या वेळेला किंवा आता तुम्ही शिक्षण मंत्र्याची बहीण म्हणून प्ले करताय, जसं तुम्ही बोललात की त्यांचीच मुलगी अभ्यासात म्हणजे अशी कमी आहे. तुमच्या वेळेस ते कसं होतं म्हणजे असं बोलतो ना, एक असते शाळेतली आठवण की आई जेव्हा तुम्ही ह्या क्षेत्रात आलात तेव्हा तुमच्या पाठीशी सगळ्यात पहिलं कोण होतं? कारण मोस्टली एक फॅमिली बॅकग्राऊंड असतो आपला की नाही शिक्षण, करिअर आणि ते हो. तसं तुमच्या पाठीशी होतं. मुळात माझी आजी, आईची आई आमच्या शाळेची प्रिन्सिपल होती. हो. मी 5वीत गेले आणि माझी आजी रिटायर झाली. हा. मी इंडियन एज्युकेशन सोसायटीची मुलींची शाळा नंबर 2 म्हणजे किंग जॉर्ज आधीची, ओके. तिकडे माझं शिक्षण झालं, हिंदू कॉलनीमध्ये, दादरमध्ये. आणि माझी आजी प्रिन्सिपल, माझी आई शाळेत शिक्षिका, सेम शाळेमध्ये, पण आई इंग्लिश मिडियमला होती, काही वर्ष मराठी मिडियमला पण होती. आणि असं शिक्षणाचं वारं आमच्या घरात. माझे वडील डबल ग्रॅज्युएट होते त्यावेळेला, BA LLB. माझी आजी MA, माझा मामा MA, माझी आई BA. म्हणजे शिक्षणाचं हो हो शैक्षणिक हो, वातावरण. शैक्षणिक वातावरण खूप होतं. त्या मनाने माझं अभ्यासात लक्ष कमीच होतं. माझं सगळं स्पर्धा, म्हणजे मी आत्ता सुद्धा म्हटलं की 10वीच्या प्रिलिमच्या वेळेला आई शाळेत येऊन प्रिन्सिपॉलना सांगून गेली की आता तिला अभ्यास करू दे, प्रिलिम आली आहे जवळ, बापरे. प्लीज तिला स्पर्धांना पाठवू नका. नाही आता ही शेवटची आहे, शेवटची आहे करून मला, इथपर्यंत ते हो हो, स्पर्धांमध्ये. म्हणजे सगळ्यात शेवटची जी होती ती प्रिलिमच्या आधी होती. नाट्यप्रवेश असू दे, वक्तृत्व स्पर्धा असू देत, काही असू देत, की असावरीला पाठवायचं आणि ढाल शाळेला मिळणार, एवढा शाळेला कॉन्फिडन्स होता. आणि मी त्याप्रमाणे गाजवलं आणि 10वीमध्ये आदर्श विद्यार्थिनीचा अवॉर्ड पण घेतला मी. मग पहिल्यापासून तुम्हाला ह्याची आवडच होती आणि तसा पाठिंबाही होता. खरंच खूप छान वाटलं ताई. जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगतात? मी हे सांगेन की सोमवार ते रविवार मी 7ही दिवस आठवड्याचे, म्हणजे महिन्याचे 30ही दिवस तुमच्याकडे भेटायला येणार आहे. संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर शुभश्रावणी पाहायला विसरू नका. कारण अलकनंदा, राजेश शिर्के काय काय करणार आहेत ते सगळं तुम्हाला रोजच्या एपिसोडमध्ये बघायला मिळेल नक्की. आणि खरंच खूप छान वाटलं आज पहिल्यांदा आपलं हे हो संभाषणात. हो, खरंच खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण थँक्यू.